जनसंघर्ष संघटना यांनी मागील 7 दिवस आमरण उपोषण केलं होतं. मात्र आश्वासन देऊन शब्द न पाळल्यानं 13 डिसेंबर रोजी अकोले ते लोणी असा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला होता. सदर लाँग मार्च स्थगित करून माननीय दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे, संघटक डॉक्टर मोहन पवार आणि सहकारी यांनी काल चर्चा केली. या बैठकीत शासनानं जाहीर केलेल्या 3.5 ते 8.5% दुधाला 34 रुपये प्रमाणे बाजारभाव देण्याबाबत चर्चा झाली. पशुखाद्याचे भाव 15% कमी करण्याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांना बाजारभाव देण्यात येणाऱ्या अडचणी बाबत दुग्ध विकास मंत्री विखे पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. विविध मागण्या केल्यानंतर दुग्ध विकास मंत्री विखे यांनी FDAचे अधिकार दुग्ध विकासाकडे घेऊन भेसळ दुधाबाबत कठोर कारवाई करू. ज्या सहकारी संस्था आणि खाजगी संस्था अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू. तसेच 3.2/8.3 दुधाला हमीभाव देण्याचं काम करू अशी ग्वाही यांनी दिली. आजची मीटिंग नक्कीच यशस्वी झाल्यासारखं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय, कारण यामध्ये अनेक निर्णय कुठेतरी येणाऱ्या काळात बाहेर निघणार आहेत आणि जास्त दिवस नक्कीच याला लागणार नाही. पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये योग्य ती कारवाई होणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये जे चर्चा झाल्या त्यामध्ये बघा, शासन जो प्रति लिटर 3 रुपये अनुदान देण्याचा विचार करत आहे, तर त्यामध्ये आम्ही साहेबांना विनंती केली आहे की 3 रुपये अनुदान न देता ते 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात यावं आणि ते अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात यावं. या विषयावर त्यांनी सकारात्मकदृष्ट्या विचार करू असं सांगितलं आहे आणि नक्कीच अशीच कारवाई करू. आणि त्यासाठी जो डेटा कलेक्ट करणं आवश्यक आहे तो सहकारी संस्था असतील, प्रायव्हेट प्लांट असतील, यांना लगेच उद्याचा आदेश होणार आहेत आणि त्यांच्याकडनं तो सर्व डेटा कलेक्ट होणार आहे आणि त्यानुसार कारवाई येणाऱ्या काळात होणार आहे. त्यासोबतच 3.283चा जो विषय बघा, 3.5/8.5ला शासनाने 34 रुपयांचा बाजारभाव जुलै महिन्यातच जाहीर केला. त्यानुसार कार्यवाही राज्यामध्ये होताना दिसत नाही. तरी 3.283चा आपल्या उपोषणादरम्यान जो आदेश निघाला त्या 3.283लाच योग्य तो बाजारभाव जाहीर करण्यात यावा आणि त्या भावाने दूध खरेदी करावं अशी विचारणा आम्ही त्यांना केली, अशी विनंती केली. त्यावरही ते अतिशय सकारात्मक आहेत. येणाऱ्या 7-8 दिवसांमध्ये 10 दिवसामध्ये यावर आदेश नक्कीच करू असं त्यांनी सांगितलं. आणि त्यासाठी जे जिल्ह्याचे दुग्ध विकास अधिकारी आहे सोनवणे, त्यांनाही उद्या नागपूरला त्यांनी बोलवलं आहे आणि मुंडे साहेबांसोबत योग्य ती उद्याच मीटिंग होऊन त्यावर ते आदेश करणार आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. सोबतच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपण सर्वजण बघतोय, दूध उत्पादक शेतकरी, तो म्हणजे डिक्रीज करण्याचा आणि इन्क्रीज करण्याचा. म्हणजे 1 पॉईंट जर कमी झाला तर 1 रुपयाने भाव डिक्रीज करतात आणि 1 पॉईंट वाढला तर फक्त 20 रुपयाने आपल्याला लाभ ते लोक देतात, 20 पैशांनी लाभ देतात. तर त्याबाबत साहेबांच्या कानावर हा विषय घातला. त्यांनी या विषयाच्या बाबत नक्कीच योग्य ती दखल तुर्तास घेण्यात येईल, कारण त्यांनाही हा विषय नक्कीच माहीत नव्हता. तर त्यांनी दुग्ध विकास अधिकाऱ्यांना आदेश केले, जर अशा गोष्टी राज्यात घडत असतील की बुवा 1 रुपयाने डिक्रीज होत असेल आणि 20 पैशांनी फक्त वाढत असेल तर समान यामध्ये डिक्रीज आणि इन्क्रीज असावं, या पद्धतीचा आदेश अधिवेशन काळातच करण्यात येईल याबाबतही त्यांनी सांगितलं. पशुखाद्याच्या बाबत जी चर्चा सगळीकडे सुरू आहे, आज 1750 रुपये बॅग झालेली आहे. शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच याबाबत परवडत नाही. 15%नी हे भाव कमी करण्याच्या बाबत आदेश पुढच्या 15 दिवसातच केले जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सोबत हा जो भेसळचा प्रश्न आपण सगळेजण बघतोय, साहेबांनी आज तो विषय मान्य केला की 20 ते 25% भेसळ राज्यामध्ये दुधाची होती आणि त्या भेसळमुळेच शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही, ही गोष्ट त्यांनी सांगितली. म्हणून भेसळच्या बाबत जो अधिकार FDAकडे आजपर्यंत होता, त्यामध्ये अन्न व प्रशासन जे आहे, भेसळ प्रशासन त्यांच्याकडे होता. तर ते अधिकार CM साहेबांबरोबर मिटिंग झालेली आहे आणि उद्या पुन्हा एकदा मिटिंग करू. ते अधिकार दुग्ध विकास खात्याकडे घेऊन त्यांच्यावर फौजदारी पद्धतीचे गुन्हे येणाऱ्या काळात दाखल होतील. ते अगदी येणाऱ्या काळात म्हणजे पुढील 10 दिवसातच केले जातील असंही साहेबांनी सांगितलं. सोबतच साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला पुरावे द्या की जे लोक आज 28 किंवा 27 रुपयाचा आदेश करतायत 3.5/8.5चा, याचे पुरावे द्या. त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल होतील, त्यांच्यावरही आदेश लगेचच तुर्तास केले जातील आणि त्यांना 34 रुपयाचा भाव देण्यास आम्ही बंधनकारक करणार आहोत, हाही विषय त्यांनी सांगितलेला आहे. सोबतच हे जे कायदेशीर कारवाई करण्याच्या बाबत बोललो की जे सहकारी संस्था आणि प्रायव्हेट प्लांट आज जे भाव देत नाही, मनमानी कारभार करताय, गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांची फळवणूक करताय, त्यांच्यावरती लगेचच अधिवेशन काळात नोटीस काढल्या जातील आणि त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. म्हणजे हे सगळे विषय आज चर्चेत आमच्या आले. जवळपास अर्ध्या तासाचा वेळ माननीय दुग्ध विकास मंत्री विखे साहेबांनी आम्हाला दिलेला आहे.
यामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाला. शासन याविषयी नक्कीच सकारात्मक आहे असंही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु यावर जी कारवाई होत नाही त्यामध्ये काही अडचणी होत्या. जे दुग्ध विकास खात्याला अधिकार नव्हते तर ते अधिकार लगेचच प्राप्त करून, कारण FDI वाले सांगतात की आमच्याकडे आज अधिकार नाही, मनुष्यबळ नाही, तर ते मनुष्यबळ दुग्ध विकासकडून पुरवण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचंही त्यांनी सांगितलं. म्हणजे आजच्या मिटिंगमधनं अनेक गोष्टी बाहेर निघालेल्या आहेत. त्यामध्ये साहेबांच्या निदर्शनास अनेक गोष्टी आम्ही जनसंघर्ष संघटनेच्या सर्व सभासदांनी आणून दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही सर्वच जण दूध उत्पादक शेतकरी आहोत. त्यामुळे त्याही भावना त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत की दुधाला जो उत्पादन खर्च आहे तो 32 रुपये आहे आणि आज हातामध्ये 22-23 रुपये फक्त आमच्या पडत आहेत. यावर आपण कारवाई तुर्तास करावी आणि दूध उत्पादकांना न्याय द्यावा असंही त्यांना यावेळी सांगितलेलं आहे. नक्कीच 25 तारखेपर्यंत दूध उत्पादकांना यातनं काहीतरी चांगल्या गोष्टी हातात येणार आहेत. आजच्या मिटिंगमधनं अनेक गोष्टी सकारात्मक घडलेल्या आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी दुग्ध विकास मंत्री महोदयांचे अगदी मनापासून आभार मानतो. महिनाभरापूर्वी दूध दर वाढीसाठी आणि पशुखाद्याचे दर कमी होण्यासाठी जे काही आंदोलन केले होते, जे काही आमरण उपोषण केले होते, त्यानंतर आमचे उपोषण सोडवण्याच्या दिवशी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय विखे पाटलांनी आम्हाला त्याच दिवशी खरं तर 2 GR त्यांनी काढले होते. त्यातला पहिला GR होता 3283चा आणि दुसरा GR होता दूध दराचे भाव वाढण्याबद्दलचा. परंतु त्यांनी हे GR काढूनही खाजगी संस्था आणि सहकारी संस्था त्याला दाद देत नव्हत्या. त्या अनुषंगाने आज आम्ही साहेबांची भेट घेतली आणि सर्व मुद्द्यांवर त्या अनुषंगाने चर्चा झाली. तर अनेक मुद्दे आता संदीप भाऊंनी सांगितलं, त्या अनेक मुद्द्यांना आम्हाला यश येतं आहे. सरकार या सगळ्या मुद्द्यांबद्दल खरं तर सकारात्मक आहे. कुठेतरी सरकारची सकारात्मक भूमिका त्या मुद्द्यांवरती आहे. परंतु आम्ही आमच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्यासाठी फायद्याचे काही मुद्दे त्यांना सांगितले. जसं की अनुदानाचा जो विषय त्याच्यामध्ये त्यांचा 2 ते 3 रुपये देण्याचा त्यांचा विचार चालू आहे. आम्ही त्यांना सांगितलं की कमीत कमी 5 रुपये द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्यातून काहीतरी फायदा मिळेल. या सगळ्या आंदोलनाचा आम्हाला केल्याचा काहीतरी बेनिफिट मिळेल आणि साहेबांनी या सगळ्या आमच्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि विविध मुद्द्यांवर सरकार आमच्या बरोबर आहे असे आम्हाला सांगितले. आता आपण एक आठवडाभरात सगळे काही निर्णय होणार आहेत, त्या अनुषंगाने आम्ही वाट बघतोय. अन्यथा जनसंघर्ष संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे. धन्यवाद. या मागणीला मंत्री विखे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. येणाऱ्या 10 दिवसात दुधाबाबत योग्य ते निर्णय घेऊ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊ अशी ग्वाही या बैठकीत दुग्ध विकास मंत्री विखे यांनी दिली आहे. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा अगदी प्रकर्षाने मांडल्या आहेत. कार्यवाही जर झाली नाही तर न्याय मिळेपर्यंत जनसंघर्ष संघटनेचा लढा सुरूच राहणार असल्याचं जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं कळवलं आहे. या बैठकीस प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपाध्यक्ष सोमनाथ वाकचौरे, जनसंघर्ष संघटनेचे सहकारी डॉक्टर मोहन पवार, महेश सोनवणे, मिलिंद नाईकवाडी, नानासाहेब धुमाळ, निलेश गवांदे, नितीन डुमरे, योगेश गुंजाळ, ऋषिकेश गुंजाळ, पोलीस उपनिरीक्षक खैरनार, प्रदीप बडे उपस्थित होते. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी ऋषिकेश आरणे, राहता.